कोणतीही बदली आमदारांच्या शिफारशीने होणार नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना आता स्पष्ट आदेश देण्यात आले. सरकारचे प्राधान्य शेवटच्या माणसाला मदत करणे. कोणत्याही राजकीय दबावाला महसूल खाते बळी पडणार नाही. महाराष्ट्रात 20 लाख घरकुले होणार आहेत. त्यासाठी वाळू देताना कोणतीही कामचुकारी खपवून घेणार नाही असं सुद्धा यावेळी बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणतीही बदली आमदारांच्या शिफारसीने होणार नाही असं म्हटलंय. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडलेले आहेत. सुशांत, आता कोणतीही बदली आमदारांच्या शिफारशीने होणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य, अशा प्रकारचे आदेश आता बावनकुळे यांनी दिलेले आहेत. सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिलेत. काय सांगशील सविस्तर? कारण बऱ्याचदा आपण जर बघितलं असेल तर आमदाराचं एखादं शिफारस पत्र येतं बदलीसाठी आणि त्यानंतर अधिकाऱ्यांवर दबाव देखील टाकला जातो बदली संदर्भात. मात्र आता खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या विभागातील म्हणजे महसूल विभागातील सर्व आणि तहसीलदारांना आदेश दिले, जर आमदाराचं असं कुठलंही शिफारस पत्र आलं एखाद्या बदलीसाठी तर त्याकडे लक्ष देऊ नका, कारण आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत सर्वसामान्यांना न्याय द्यायचा आहे आणि याचमुळे अशा प्रकारच्या बदली ज्या आहेत त्या थांबल्या पाहिजेत. आणि आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या महसूल विभागासंदर्भात काही कठोर निर्णय देखील घेत आहेत. याचं प्रमुख कारण म्हणजे आपण त्यांना विचारलं की बऱ्याचदा महसूल विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचं गेली अनेक वर्ष आपण पाहिलेलं आहे आणि हाच भ्रष्टाचार जर रोखायचा असेल तर एक प्रशासनाला शिस्त लागणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि बऱ्याचदा लोकप्रतिनिधींचे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव असतात आणि या दबावातून अधिकारी देखील काम करत असतात. मात्र यापुढे कोणत्याही आमदारांना एखादं शिफारस पत्र दिलं तर त्यावर कोणतीही कारवाई करू नये आणि अशा प्रकारच्या बदल्या करू नये सक्त आदेश महसूल मंत्र्यांनी दिलेले आहेत. तर नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.